Friends, our next article is law of dominance. When two pure plants are crossed, character which express or appear in F1 generation is called as dominant, and character which does not appear in F1 is called as recessive. दोन प्युअर प्लांटचा क्रॉस करत असताना जी कॅरेक्टर F1 जनरेशन मध्ये अपीयर होते, एक्सप्रेस होते, त्या कॅरेक्टरला डॉमिनंट म्हणायचं आणि जी एक्सप्रेस होत नाही त्या कॅरेक्टरला रेसेसिव्ह म्हणायचं. याचं एक्सप्लेनेशन आता आपण देऊया. त्याच्यासाठी एक्झाम्पल घेऊ. हाईट ही एक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर विचारात घेतोय आपण. यामध्ये प्युअर टॉल पी प्लांटचा क्रॉस प्युअर डार्क पी प्लांट बरोबर केला. दिस इज अ फिनोटाइप. जीनोटाइप कैपिटल टी स्मॉल टी. जीनोटाइप. ऑल गॅमेट्स दोन्ही सारखे असल्यामुळे ऑल गॅमेट्स कंटेनिंग कैपिटल टी जीन ओनली. ऑल गॅमेट्स कंटेनिंग स्मॉल टी जीन ओनली. दीज आर नथिंग बट गॅमेट्स. त्यानंतर हे फ्यूज झाले दोन्ही गॅमेट, तर कैपिटल टी स्मॉल टी. But plants are tall in F1 generation. So when pure tall pea plant is crossed with pure dark pea plant in F1 generation, all plants were tall because tall is dominant character and dwarf is recessive character. लॉ ऑफ डॉमिनन्स नंतर आपल्याला स्टडी करायचं आहे नेक्स्ट आर्टिकल मोनोहायब्रिड रेशो. मोनोहायब्रिड ratio. In crossing of two pure plants, if one contrasting character is considered at a time, the cross is called as monohybrid cross and ratio of F2 is monohybrid ratio. दोन प्युअर प्लांट मध्ये क्रॉस करत असताना जर एक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर एका वेळी कन्सिडर केली तर त्या क्रॉसला मोनोहायब्रिड क्रॉस आणि रेशोला F2 जनरेशनच्या रेशोला मोनोहायब्रिड रेशो म्हणायचं. इथं कॅरेक्टर घेऊया आपण हाईट. प्युअर टॉल पी प्लांटचा क्रॉस प्युअर डार्क पी प्लांट बरोबर करूया. दीज आर नथिंग बट फिनोटाइप. ऑल genotypes are same. Genotypes are capital T. Here genotypes are small t. All gametes
containing capital T only because both are same. So both genes are same, so all gametes containing small t only, these are nothing but gametes. These gametes combines during fertilization to produce capital T small t, but plants are tall in F1 generation. मी थोडं वरती घेतो याला. Then plants of F1 generation allowed to selfing capital T small t into capital T small t, त्यालाच आपण म्हणतो सेल्फिंग किंवा इनब्रीडिंग. दोन्ही डिफरंट असल्यामुळं इथं 2 टाइपचे गॅमेट बनणार. 50% कॅपिटल टी कंटेनिंग गॅमेट, 50% स्मॉल टी कंटेनिंग. Here 50% capital T, 50% small t containing gametes. आता हे गॅमेट्स पुनिट स्क्वेअर मध्ये मांडून घ्यायचे. स्क्वेअर ड्रॉ करा. एका प्लॅन्टचे गॅमेट या साइडनं मांडून घ्या, दुसऱ्या प्लॅन्टचे गॅमेट राईट अँगलला दुसऱ्या साइडला मांडून घ्या आणि लॉ प्रोबॅबिलिटी वापरा. हा गॅमेट या गॅमेट बरोबर कंबाईन झाल्यावर काय येईल ते इथं लिहा. हा याच्याबरोबर कंबाईन झाल्यावर काय येईल ते इथं लिहा. हा याच्याबरोबर कंबाईन झाल्यावर काय येईल ते इथं लिहायचं. हा याच्याबरोबर कंबाईन झाल्यावर काय येईल ते इथं लिहायचं. दीज आर जीनोटाइप्स ऑफ F2 जनरेशन. हिअर ऑल प्लांट्स आर टॉल, प्युअर टॉल आहे. हे पण टॉलच आहे पण हायब्रिड टॉल आहे. हे पण टॉल आहे पण हायब्रिड टॉल आहे. आणि हे प्युअर डॉर्फ आहे. रेसेसिव्ह कॅरेक्टर कधीही हायब्रिड नसते. डॉमिनंट कॅरेक्टर प्युअर पण असते, हायब्रिड पण असते. यावर MCQ विचारला जातो. F2 जनरेशन थोडं वरती घेतो मी. आता फिनोटिपिक रेशो काय? किती आहेत टॉल? 3. डॉर्फ किती आहेत? 1. सो रेशो इज 3:1. जीनोटिपिक रेशो प्युअर टॉल 1, हायब्रिड टॉल 2, हे 2 आणि डॉर्फ ते प्युअरच असणार 1. सो रेशो 1:2, 2:1. Phenotypic monohybrid ratio is 3:1 and genotypic ratio is 1:2, 2:1. हा मोनोहायब्रिडचा बेसिक फॉर्मॅट आपण लक्षात घ्या. हा बेसिक फॉर्मॅट आपण लक्षात घ्या. कंप्लीट एक्झाम्पल आता तुम्हाला दिसतं इथं. जर प्युअर टॉल पी प्लांट, इथं टॉल हे फिमेल गृहीत धरा, डॉर्फ हे मेल गृहीत धरायचं आहे. मेंडेलनं तसं केलेलं आहे. He considered tall as a female parent and dwarf as a male parent. In F1 generation, all plants will be tall because tall is dominant character, dwarf is recessive character.
In F2 generation, while selfing or during selfing, plants are obtained in ratio of 3:1. Phenotypic ratio 3:1, genotypic ratio 1:2:1. असे एक्झाम्पल आपल्याला 7 ज्या कॅरेक्टर आहेत त्याचे 7 एक्झाम्पल स्टडी करता येतात. फक्त नावं आणि सिम्बॉल बदलतात, बेसिक प्लॅन बदलत नाही, हे लक्षात ठेवा. काही काळजी करायचं कारण नाही. Then next, law of segregation of characters. Law of segregation. Law of dominance and law of segregation are formulated by using monohybrid ratio. मोनोहायब्रिड रेशोच्या मदतीनंच, त्यावरूनच लॉ ऑफ डॉमिनन्स आणि लॉ ऑफ सेग्रिगेशन ऑफ कॅरेक्टर हे 2 लॉ फॉर्म्युलेट केलेले आहेत. यावरती MCQ विचारला जातो. So law of segregation. In crossing of 2 pure plants, factors remains together without mixing in F1 generation, but during selfing they get separate, segregate, splits and enters in different gamete. So gametes are always pure for given character, hence it is called as law of splitting of character, law of segregation, law of purity of gamete, and universal law of heredity, because it is applicable to all. 2 प्युअर प्लांट मध्ये क्रॉस करत असताना त्यांचे जे फॅक्टर किंवा जीन्स आहेत ते F1 मध्ये एकत्र राहतात, त्याच्यामध्ये कोणताही चेंज न होता. पण सेल्फिंग मध्ये गॅमेट तयार होताना हेच जीन, हेच फॅक्टर सेपरेट होतात आणि त्यामुळं गॅमेट्स प्युअर तयार होतात. म्हणून या लॉला लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स म्हटलेलं आहे. याचं एक्झाम्पल बघू आपण. मगाशीच जे स्टडी केलंय, हाईट. जर प्युअर टॉल पी प्लांटचा क्रॉस प्युअर डार्क पी प्लांट बरोबर केला, फिनोटाइप आहेत कॅपिटल टी, स्मॉल टी, जीनोटाइप. दोन्ही सारखे असल्यामुळं ऑल गॅमेट्स कंटेनिंग कॅपिटल टी, ऑल गॅमेट्स कंटेनिंग स्मॉल टी. हे दोन्ही कॅपिटल टी आणि स्मॉल टी F1 जनरेशन मध्ये कोणताही बदल न होता, न मिक्सिंग होता, एकत्र राहतात. पण ज्यावेळी यांचं सेल्फिंग केलं जातं, कॅपिटल टी स्मॉल टी इंटू कॅपिटल टी स्मॉल टी सेल्फिंग आपण करतो, त्यावेळी मात्र हे
जीन वेगळे होतात, सेपरेट होतात, सेग्रेगेट होतात आणि 50% गॅमेट कॅपिटल टी कंटेनिंग मिळणार, स्मॉल टी कंटेनिंग 50%. इकडं पण दोन टाईपचे गॅमेट मिळतात. दीज आर नथिंग बट दी गॅमेट्स. सेपरेट झाल्यामुळं या गॅमेटमध्ये फक्त कॅपिटल टी असेल, या गॅमेटमध्ये फक्त स्मॉल टी असेल. सो प्युअर गॅमेट्स आर ऑब्टेन्ड. सो व्हेन tall pea plant is crossed with pure dwarf pea plant, the capital T and small t remains together in F1 without any change, without mixing. But during selfing, gamete formation, they get separate and enters in different gamete. So gametes are always pure for given character. Hence, this law is named as law of purity of gametes, law of splitting of character. आणि क्वेश्चन यामध्ये हा पण विचारला जाईल, सर्वांमध्ये अप्लाय होणारा लॉ कोणता? कारण लॉ ऑफ डॉमिनन्स ला एक्सेप्शन आहे, इनकम्प्लीट डॉमिनन्स. लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट हा मोनोहायब्रिडला अप्लाय होऊ शकत नाही, त्यांना एक्सेप्शन्स आहेत. परंतु एक्सेप्शन नसलेला युनिव्हर्सली अप्लाय होणारा लॉ कोणता? तर लॉ ऑफ सेग्रेगेशन ऑफ कॅरेक्टर्स और लॉ ऑफ स्प्लिटिंग ऑफ कॅरेक्टर. सो दिस इज अबाउट law of segregation of characters. Thank you very much.